रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत करतो आणि ब्लॉग बनवण्याआधी एवढंच सांगेन की व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास तुम्हाला वाटेल ते करा। तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा। असं का म्हणावं लागतंय तुकोबारायांना? असं का म्हटले असतील तुकोबाराय? तर आम्ही भक्ती करत असताना डोळस भक्ती करत नाही आहोत। ज्या देवाची भक्ती माझ्या पंजोबांनी केली, त्याच देवाची भक्ती आजोबांनी केली, त्याच देवाची भक्ती माझ्या वडिलांनी केली आणि म्हणून मी त्याच देवाची भक्ती करतोय। परंतु त्याच देवाला मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडं आम्ही पाहिलंच नाही। म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा। त्या खऱ्या देवाला तुम्ही विसरलाय। म्हणून माऊली म्हणतात ना, एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन। माऊलींनी सांगितलं ना, वाया जाणाऱ्या गोष्टीत मन घालून काही उपयोग नाही आहे। एक हरी आत्मा, आत्मा हा एक हरीचा अंश आहे, एका हरीचा परमात्म्याचा अंश आहे। एक हरी आत्मा जीव शिव समा। म्हणून एक भोजपुरी शाहीर म्हणतो कि आने की बाट कौन, जाने का घाट कौन, ब्रह्म कौन, ब्रह्म का कपाट कौन, जीव कौन, शिव का रूप कौन, धरती कौन, धरती धराए कौन, बिन खंबे आकाश संभाले कौन, बिना अलाराम से उठाए कौन, कौन में कौन समाया है, इतनी बात पता नहीं तो काहे को नर्तन में आया है। असं का म्हटलं शाहिरानं? तर पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती होते, नरदेहीच प्राप्ती परलोकाची, नरदेह श्रेष्ठ सर्व देहाहुनी वरिष्ठ, जयाचेनी चुके अरिष्ट यमयातनेचे। यमयातनेचे म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। 83,99,999 योनी फिरून नक्षकांतासा मनुष्य देह मिळाला आणि पुन्हा ती यमयातना जन्म मरणाचा फेरा नको असेल तर मनुष्य देह हा श्रेष्ठ आहे, तो सर्वांपेक्षा वरिष्ठ आहे। कारण पाहुनी नरदेहाशी सुख झाले भगवंताशी, अधिकार 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 मानवाशी परमात्मा प्राप्तीचा। आणि म्हणून परमात्मा प्राप्तीचा अधिकार दिला। म्हणूनच पंचरत्न गीतेमध्ये भगवंत म्हणतायत की बहुत जन्मांती सापडला हिरा, परतुनी मागारा न मिळे, स्वर्गीचे ते देव इच्छिते सकळ, मिळावा मनुष्य जन्म एक वेळ। एक वेळ आम्हाला मनुष्य जन्म मिळावा असं स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात। का करतात? तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही जेव्हा देवीची आरती करता तेव्हा काय म्हणता? वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। हरीला सांगितलं, देवीला नाही सांगितलं। कारण देवी सुद्धा म्हणते की आम्ही सुद्धा इच्छा करतोय की आम्हाला मनुष्य देह मिळावा, तर आणि तरच आम्ही त्या सद्गुरूला शरण जाऊ आणि खऱ्या अर्थानं आम्ही डोळस भक्ती करून त्या हरीला साकडं घालू की आम्हाला सुद्धा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडव। म्हणून देवीची आरती असताना सुद्धा मध्ये वाक्य आहे की वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। तो हरी जो माऊलींनी आपल्या निवृत्तीनाथ दादांकडून जाणला, जो हरी संत शिरोमणी नामदेव महाराजांनी खेचर स्वामींकडून जाणला, जो हरी मीराबाईंनी रविदासजींकडून जाणला, जो राम जो हरी खरं तर प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ मुनींकडून जाणला, जो हरी भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा संदीपनी मुनींकडून जाणला, तो हरी, तो परमात्मा, तो ईश्वर, तो माझ्या जवळ आहे, अंगसंग आहे। म्हणून आम्ही म्हणतो ना, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। हा म्हणजे जवळ, तो इतका जवळ आहे की माऊली म्हणतात की एवढा हरी भरलेला आहे की चंदन जेवी भरला अश्वत्य फुलला तैसा म्या देखिला।
तैसा म्या देखिला निराकार व माये म्हटलं की निराकार रूपाने चंदन जेवी भरला, चंदनात जसा सुगंध भरलेला असतो, अश्वत्थ फुल, अश्वत्थाचं झाड जसं फुलाने फुललेलं असतं, तैसा म्या देखिला निराकार व माये माऊलीने म्हटलं. म्हणून माऊली म्हणतात की एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली मन. एकच हरी आहे आणि तो सगळीकडे घनदाट भरलेला आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला घनदाट हरी दिसे. म्हणून खरं तर त्यातनं सावध होण्यासाठी म्हणून जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय आपल्या अभंगामध्ये म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. तुम्हाला भवसागरातून जर तरुण जायचं असेल, ज्याप्रमाणे विद्यासागर, भवसागर आणि जलसागर असे 3 सागर असतात. विद्यासागर आणि जलसागर, विद्यासागरातून तरुण जाण्यासाठी उत्तम शिक्षकाची गरज असते. जलसागरातून तरुण जाण्यासाठी उत्तम नावाड्याची गरज असते. तद्वतच भवसागरातून तरुण जाण्यासाठी खरं तर समयाचा वर्तमान खरा सद्गुरू तुमच्या जीवनात येणं गरजेचं असतं. समयाचा सद्गुरू तुम्हाला भेटणं गरजेचं असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. का नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध केलं तुकोबाराय यांनी की आयुष्य खातो काळ सावधान. म्हटलंय ना, उपजला प्राणी न राहे संसारी, बैसला उशापरी काळ तैसा. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, तैशा परी लोका काळ नेत असे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयी रे भले भले. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचनिया. तुला त्याच्याशिवाय कोणी सोडवू शकत नाही आहे. त्यासाठी तुकोबाराय म्हणतात की बाबांनो, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. डोळ्यात धूर गेल्याप्रमाणे आंधळी भक्ती करू नका. तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. आम्ही मूर्त रूपापर्यंत सीमित असतो. पंजोबांनी भक्ती केली म्हणून माझ्या आजोबांनी केली, आजोबांनी भक्ती केली म्हणून माझ्या वडिलांनी केली, वडिलांनी केली म्हणून आज मी करतोय. पण डोळस करत नाही आहे. त्यांनी आंधळी भक्ती केली म्हणून मी हे आंधळी भक्ती करतोय. डोळस भक्ती करण्यासाठी खरं तर ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ दादांना शरण गेले. डोळस भक्ती करण्यासाठी खरं तर संत शिरोमणी नामदेव महाराज खेचर स्वामींना शरण गेले. डोळस भक्ती करण्यासाठी संत मीराबाई रविदासजींना शरण गेल्या. डोळस भक्ती करण्यासाठी जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय खरं तर चैतन्य बाबांना शरण गेले. आणि शरण गेल्यानंतर जागृती आल्यानंतर माऊलीसुद्धा म्हणाल्या की आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला. हरी पाहिला रे हरी पाहिला. आणि तो हरी जेव्हा नामदेव महाराजांनी पाहिला तेव्हा नामदेव महाराज म्हणाले की देव देव म्हणून शिनले माझे मन, जेथे जातो तेथे पाणी आणि पाषाण. एवढंच नव्हे तर जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय सुद्धा जागृत झाल्यानंतर म्हणाले की पाहू जाता एक देव. पाहू जाता म्हटलंय म्हणजे मी जेव्हा ज्ञानदृष्टीनं त्याला पाहिलं, पाहू जाता एक देव, तेने निर्मिले चराचर, सूर्य चंद्र तारे, सारी त्याचीच लेकुरे. अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्वा सांभाळितो, भावे भजा त्या देवा, तुका म्हणे सर्व सुखाचा ठेवा. आणि हे पाहिल्यानंतरच तुकोबाराय म्हणाले, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. वारली म्हणजे गेली, जीवनातून नाहीशी झाली. वारलेली व्यक्ती परत येते का हो? तसं
तुकोबाराय म्हणतात की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. काय म्हटलं? अवघी चिंता वारली. कशामुळे? की त्यांना संतांचं दर्शन झालं. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडेला. म्हणजे त्या विष्णुमय जग आहे त्या विष्णूशीच म्हणजे परमात्म्याशी माझं नातं संतांनी जोडलं. म्हणून संत कळाल्याशिवाय ग्रंथ कळत नाही बाबांनो, आणि ग्रंथ कळाल्याशिवाय भगवंत समजत नाही आहे. म्हणून संत, ग्रंथ आणि भगवंत याची सांगड असल्याशिवाय तुमची खरी भक्ती होत नाही आहे. जग ना जाने भक्ति क्या है, हरि को पाना भक्ति है. त्याग के सारे रगड़े झगड़े, गुरु रिझाना भक्ति है. भक्ति अकल, सोच, चतुराई और बुद्धि का विषय नहीं है. भक्ति में सिर्फ और सिर्फ भाव की कदर हुआ करती है. राम कृष्ण हरि.